मला नाव खूप आवडलं, आरंभ. दोन गोष्टी आहेत. म्हणजे एकदा जुनी कात टाकून नव्यानं आरंभ. आतापर्यंत जे आयुष्य होतं, त्या आयुष्यातली जी कात आली होती, विनाकारण आली होती, ती कात टाकून आता नव्यानं आरंभ करायचा. क्रांतीची डेफिनेशन वेगळी आहे आणि परिवर्तनाची डेफिनेशन वेगळी आहे. क्रांती संपूर्ण विध्वंसानंतर होती, ती क्रांती होती. संपूर्ण सिस्टमच बेचिरा करायची असते आणि पुन्हा नव्यानं उभी राहायची असते, त्याला क्रांती असं म्हटलं. पण परिवर्तन म्हणजे आत जे आहे, आमच्यामध्ये जे विधायक आहे, जे सकारात्मक आहे, ते काहीतरी करून आम्हाला बदलायचं आहे. परिवर्तन या शब्दाचा अर्थ असा की मेहंदीचं पान आदल्या दिवशी हिरवं असतं, ते कातामध्ये टाकलं आणि मग त्याची मेहंदी हातावर काढली की एक दिवसानंतर त्याचा रंग लाल होऊन जातो. हिरव्याचा लाल रंग होणं हे परिवर्तन आहे. आता हा आरंभ जो ठेवलाय त्याचा अर्थच तो आहे की आता जी कात टाकायची आहे. मगाशी सरांनी सांगितलं की गरुडाच्या आयुष्यामध्ये एक उदाहरण आहे की गरुड सुद्धा नव्यानं कात टाकतो. त्याच्याही मध्ये गरुडाची एक 150 दिवसाची विश्रांती आहे. गरुड कधी विश्रांती घेतो? त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये गरुड हा 40व्या वर्षी एक विश्रांती घेतो आणि ती त्याची 150 दिवसाची विश्रांती असते. आणि त्या विश्रांतीनंतर पुन्हा नव्यानं तो आरंभ करतो आयुष्याला. ती पुढील 30 वर्ष तो खूप चैतन्यानं. बाटली ठेवली आहे आणि ती अपारदर्शक आहे. सरकारी असल्यामुळं संशय येण्याची शक्यता आहे. मगाशीच मी त्यांना सांगितलं होतं की बाबा ती पाण्याचीच आहे असं सगळ्यांना कळू दे. त्या गरुडाला 40व्या वर्षी घडतं काय त्याच्या आयुष्यामध्ये? त्याच्या पंखामध्ये पिसांचा भार वाढतो. त्याच्या पायाची नखं आहे ती खूप अशी वाकडी होऊन जातात. त्याची चोच आहे ती आणखीन वाकडी होते. खरं तर गरुडाचं सामर्थ्य कोणतं असतं? झेप आणि भरारी हे गरुडाचं सामर्थ्य आहे. गरुड ज्या वेळेला आकाशामध्ये असतो त्याला त्याचं आवडतं खाद्य दिसतं खाली. असं म्हटलं जातं की गरुडाला जहरीला नाग आवडतो. म्हणजे आवडता पदार्थ कशाला म्हणायचं? टाचून खाल्ल्यानंतर, गळ्यापर्यंत खाल्ल्यानंतर, ज्या पदार्थाचं नाव काढल्यानंतर जिभेवर टचकन पाणी उभं राहतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. कोल्हापूर आमच्या भागाकडे आला की पांढरा रस्सा तांबडा रस्सा म्हटलं तर मेलेलं सुद्धा उठेल, त्याला म्हणायचा आवडता पदार्थ. आता इकडचा कुठलाही मला माहित नाही. त्या गरुडाला जहरीला नाग दिसतो, तो खाली येतो, पकडतो नख्यांच्या मध्ये, घेऊन उंच जातो आणि तो जर जास्त बळबळणार असेल तर तो निसटतो, त्याच्या नख्यातून निसटतो. निसटल्यानंतर तो खाली कोसळतो. कोसळल्यानंतर तो जमिनीवर पोहोचायच्या आत तो गरुड खाली येतो आणि पुन्हा नखांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो. ती त्याची क्षमता आहे, ती त्याची ताकद आहे गरुडाची. मग हे सगळं संपतं त्याचं. भार येतो पिसांचा, नख वाकडी होतात, चोच वाकडी होऊन जाते आणि मग तो ठरवतो की आता विश्रांती घ्यायची आणि मग ती त्याची 150 दिवसाची विश्रांती. तो निर्जन एखाद्या प्रदेशामध्ये जातो, खडकावर बसतो आणि तो सलग 5 महिने त्याच्यावर बसतो आणि बसल्या बसल्या पहिल्यांदा काय करतो तर तो चोच घासतो. चोच सगळी घासल्यानंतर ती चोच नव्यानं येते. ती नव्यानं आल्यानंतर तो आपल्या नव्या आलेल्या चोचीनं पायाची वाढलेली नख कुरतडतो आणि नखही ताजीतवानी करतो. पंखांच्या पिसाचा जो भार त्याचा वाढलेला असतो, तो भार त्या नवीन चोचीनं तो पिसांचा भार सगळा काढून टाकतो. आणि हे सगळ्या तिघांच्या मध्ये पुन्हा ताजेतवाना पण आल्यानंतर पुन्हा जी झेप घेतो ते पुन्हा 70 वर्षापर्यंत तो करतो. कदाचित हा आरंभ त्यासाठी असेल की चोच, पिसांचा भार. आणि हे सगळं संपल्यानंतर आता आम्ही एक नवा संकल्प केला आजपासून, आरंभ. नव्या झोमान, नव्या ताकदीनं. आणि मग नव्या ताकदीनं करायचं तरी कोणतरी काहीतरी असावं. कारण असं म्हटलं जातं की भारतातला माणूस हा उत्सवप्रिय आहे. म्हणजे एका माणसाच्या आयुष्यामध्ये 16 उत्सव होतात. 5 माणसं घरात असली तर 80 उत्सव. नादच करायचं नाही. आणि मग उत्सव यासाठी आहे आपल्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामध्ये उत्साह वाढतो त्याला उत्सव असं म्हटलं जातं. आणि जगातली सगळी भारी कामं ज्यांच्या आयुष्यामध्ये उत्साह आहे त्यांच्याकडूनच पार पाडली जातात. जी मेंगळट आहेत, शेळपट आहेत, त्याच्याकडून कुठलंही काम पार पाडलं जात नाही. आणि म्हणून हा उत्सव आहे, आपल्या नव्या आरंभाचा उत्सव आहे आणि तो तेजस्वीतेनं आणि तपस्वीतेनं सुरुवात करायची. खरं तर असं म्हटलं जातं की शिक्षण व्यवस्थेमध्ये जो आजपर्यंत जे जे काही घडलं किंवा घडतं आहे आणि भविष्यामध्ये घडणार आहे, मी एक 2-3 पुस्तक आपल्याशी शेअर करीन. त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये भविष्यामध्ये आपल्याला कोणती तयारी करावी लागणार आहे. आपण इवान हरारेची 3 पुस्तकं कदाचित वाचली असेल. म्हणजे ज्यांना वाचायची सवय आहे त्यांच्यासाठी, बाकीच्यांच्यासाठी अजिबातच नसतं हे, अजिबात. कारण गेल्या वर्षी जो सर्वे झाला 3-4 वर्षापूर्वी एकंदर शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे माध्यमिक पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी
आणि गुरुवर्य किती टक्के वाचतात याचा सर्वे झाल्यानंतर भारतामध्ये तो सर्वे 3% फक्त आहे, ओन्ली 3% वाचण्याचा सर्वे. मी सर्वेचं सांगतोय, मी अजिबात तुमच्याविषयी किंवा आणखीन कोणाविषयीच बोलत नाही, मी त्याच्याविषयी सांगतोय, वाचण्याच्या बद्दलचं सांगतो. ते असं म्हणतात की मग ह्या इवान हरारे असं म्हणतो की भविष्य ह्या शिक्षण पद्धतीमध्ये आता जो गतिमान बदल होणार आहे, जे जैवतंत्रज्ञान बदलत आहे, जो अल्गोरिदम तुमच्या माझ्या बोटाच्या स्क्रीनवर आलेला आहे, मग नव्या तंत्रज्ञानासाठी आम्हाला तयार होण्यासाठी आपल्यामध्ये कोणकोणते बदल करावे लागणार आहेत. आपला हा आरंभ दुसऱ्या कारणासाठी आहे, फक्त जाता जाता जे वाचलंय आणि भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाची नेमकी भूमिका कोणती असणार आहे त्याच्याविषयी इवान हरारे असं म्हणतो की त्याचं होमोसेपियन, होमोडियस आणि 21व्या शतकासाठी 21 तंत्र नावाची 3 पुस्तकं आहेत. आणि 21व्या शतकामध्ये शिक्षण नावाच्या गोष्टीमध्ये त्याच्या चॅप्टरमध्ये तो असं लिहितो की आता भविष्यामध्ये काय असणार आहे की आतापर्यंत माहिती म्हणजे शिक्षण होतं, स्मृती, श्रुती आणि स्मृती म्हणजे शिक्षण होतं, म्हणजे लक्षात ठेवणं आणि ते उतरणं म्हणजे शिक्षण होतं. पाणसे सर सुद्धा असं म्हणतात की आम्ही आमच्या लेकराला 35 मार्क पडले की त्याला पास करतो. मग 35 मार्क्स त्याला पडले हे त्याला आकलनानंतर पडले की कॉपी करून पडले की पाठांतरानंतर पडले हे त्या लेकरालाही माहीत नसतं आणि शिकवणाऱ्यालाही माहीत नसतं. मग पानसे सर असं म्हणतात की त्या लेकराला 35 मार्का इतकंही आम्ही जर ज्ञान देऊ शकत नसू आणि इतर 65 मार्कापासून त्या ज्ञानापासून आम्ही वंचित ठेवणार असू, तर मग ह्या परीक्षा पद्धती ह्या सगळ्या गोष्टीविषयी काय असं, मग त्याला जास्तीत जास्त त्या क्षेत्रामधलं आकलनाचं ज्ञान कसं होईल याच्याविषयीचं चिंतन केलं पाहिजे असं पानसे सर म्हणतात. हा इवान हरारे असं म्हणतो की माहिती हे जर शिक्षण असेल तर आता एका बोटाच्या स्पर्शावर आम्हाला माहिती येऊन पोहोचलेली आहे. तुमच्या माझ्या घरात आता आपण बघितलंय ऑनलाईनला, मग बोटाच्या स्पर्शावर अखंड म्हणजे जेवढी माहिती हवी आहे ती सगळी आम्हाला मिळते आहे. पण मग आता शिक्षकाची भूमिका भविष्यात कोणती बदललेली असणार आहे, तर असं म्हणतो की ह्या माहितीमध्ये नक्की खरी माहिती कोणती आणि फेक माहिती कोणती ही शिक्षकाला माहीत असल्याशिवाय तो आपल्या लेकराला सांगू शकणार नाही की याच्यात फेक काय आहे आणि योग्य काय आहे. त्यासाठी त्याला त्याची तयारी करावी लागेल असं तो म्हणतो. आणि ज्या वेळेला अल्गोरिदम आमच्यावर काम करतं, ज्या वेळेला म्हणजे स्पर्शाच्या ज्ञानावरचं शिक्षण आमच्यासोबत असेल त्यावेळेला त्याच्यात जी भयानकता आहे, म्हणजे अल्गोरिदम या शब्दाचा अर्थ काय, आता मी जर शम्मी कपूरचं एखादं गाणं बघितलं यूट्यूबवर आणि मी यूट्यूब बंद केलं आणि पुन्हा मी यूट्यूब 5 मिनिटांनं चालू केलं तर धडाधड शम्मी कपूरची सगळी गाणं येऊन आमच्या पुढे पडतात. म्हणजे मला आवश्यकता असू द्या अगर नसू दे तो माहितीचा साठा माझ्या पुढे येऊन पडतोच पडतो. मला शर्ट घ्यायचा आहे, नुसतं मला टी शर्ट मी दाबलं की ते टी शर्टवाले इतकं मागं लागतंय, महिनाभर नुसतं उघडलं की टी शर्ट, उघडलं की टी शर्ट. मग हा अल्गोरिदम किंवा हे जैवतंत्रज्ञान तुम्हाला कुठं घेऊन जाणार आहे असं म्हणतो. आपल्याला माहित असेल की अल्गोरिदमनं केलेला म्हणजे ही माहिती कशी उरावर बसणार आहे आपल्या, त्याच्यावर ट्रम्प तात्याच्या इलेक्शनचं तुम्ही विश्लेषण वाचलं असेल. मायकेल कोविन्स्की नावाच्या तिथल्या मानसशास्त्रज्ञानं ट्रम्प तात्यांना निवडून दिलं. ते निवडून कसं दिलं, फेसबुक आणि व्हॉट्सअपवरचे तुमचे माझे जे लाईक्स आहेत त्याचे 2.5 कोटी लाईक्स त्यानं गोळा केले आणि त्या 2.5 कोटी लाईक्समध्ये एक माणूस कोणता एक मेसेज सोडल्यानंतर त्याला लाईक देतो त्याच्यावरून त्याची विचारधारा ठरवली गेली. आणि मग तो ज्या प्रांतात जाईल त्या प्रांतात त्यानं त्या विचारधारेवर बोलायचं आणि मग तो निवडून येईल असं ठरवलं. मग तुम्ही 7 लाईक्स दिले की तुम्ही कोणत्या विचारधारेचे समजता. तुमचे 72 लाईक्सवरून कळतं की तुम्ही आतनं बाहेरून काय आहेत, कसे आहेत, म्हणजे इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, तुमची पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे त्याच्यावरून ठरतं. म्हणजे ज्यावेळेला स्पर्शाच्या ठिकाणी येतो त्यावेळेला हा धोका त्याच्यामध्ये आहे. मग तो इवान हरारे असं म्हणतो की मग शिक्षकाची पुढची भूमिका कोणती असेल, तर ज्यावेळेला निर्जीवाशी त्याचा संबंध येईल त्यावेळेला त्याच्या नक्की व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. आणि म्हणून शिक्षकाची इथं मोठी जबाबदारी कोणती असेल, तर आता जे सजीवाशी जो संबंध आहे की ज्याच्यामध्ये इमोशनल कोशंट नावाची गोष्ट आहे, भावनिक विश्व त्याचं व्यापक करण्यासाठी त्याला आता सजीव शिक्षकांची आवश्यकता राहणार आहे. आणि जर नाही आपण ते करू शकलो भविष्यामध्ये या लेकरांच्यासाठी करू शकलो, तर आम्ही ज्या आता शिक्षण पद्धतीमध्ये आहोत, म्हणजे मी वाचत असताना, शिक्षणावर वाचत असताना किंवा नोकरीत असताना आम्ही एक असा कार्यक्रम ठेवला होता की वन डे विथ द एज्युकेशन म्हणून कार्यक्रम ठेवला होता. आणि वन डे विथ द एज्युकेशनमध्ये प्राथमिक शिक्षक शाळेशी संबंधित होतो. मग आठवड्यातनं एकदा सगळ्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुणे डिव्हिजनमधल्या, मी उपायुक्त असताना एका महिन्याच्या गुरुवारी सगळ्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एका शाळेवर जायचं आणि सकाळपासून दुपारपर्यंत त्या शाळेमध्ये थांबायचं. सकाळच्या पाठापासून एक कविता, एक धडा शिकवायचा, मिड डे मील त्या लेकरांच्या सोबत घ्यायचं आणि परत यायचं. मग त्याच्या वेळेला असं लक्षात येतं की ज्या
भारताच्या ज्या लेकरांशी तुमचा म्हणजे आपला संबंध येतो तो कोणता येतो? म्हणजे असं म्हटलं जातं, मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला शिक्षक म्हणजे शिक्षणाचा आपला जो संबंध येतो तो कुठल्या पातळीपर्यंत जातो आहे आणि तिथपर्यंत आम्हाला कसं पोहोचायचं आहे त्याचं चिंतन ज्यावेळेला आपण कराल त्यावेळेला असं लक्षात येईल की माझ्या वाट्याला आंबेगाव तालुक्यातली एक शाळा आली होती आणि ती दूर होती, आदिवासी होती. आपण ते लँडस्लाईड झालेलं माळीण नावाचं गाव आहे, त्या माळीणच्या पलीकडं एक 20-25 किलोमीटर अंतरावर एक अर्धा तास चालून गेल्यानंतर ती वस्ती येते. तिथं गेल्यानंतर 19 मुलं होती शाळेमध्ये, पट 19चा होता आणि मला आठवते की तिथला जो शिक्षक होता तो लातूरचाच होता. म्हणजे काय योगायोग असेल आज लातूर म्हणजे, आणि तो तिथंच राहत होता, विशेष म्हणजे त्या गावातच राहत होता आणि प्रचंड प्रभाव त्याचा होता. आणि 19च्या 19 लेकरं, 19 पेक्षा 26 लेकरं त्या शाळेमध्ये उपस्थित होती. मग मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी असं कसं काय झालं, मी 19च लेकरं आहेत, पट आहे आणि तुम्ही एवढं कसं काय शिकवताय म्हणजे आणि काय हे मग ते म्हटलं की सर याच्यातली जी 6 लेकरं आहेत ना, त्याच्या खालची जी लेकरं आहेत ना, त्यांच्या आईवडिलांनी रात्री नशा केलेली आहे, घरामध्ये चूल नाही पेटलेली आणि मिड डे मीलच्या अपेक्षेनं ही लेकरं इथंपर्यंत आलेली आहेत. मी प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरुवातीला आपल्याला आठवत असेल म्हणजे मी शिक्षण तिथंपर्यंत पोहोचण्याची किंवा आपण जो काम करतो ना ते काम कुठल्या घटकासाठी करतो हे लक्षात आल्यानंतर पुढच्या गोष्टीकडे मी वळतो. मी ज्या वेळेला त्या सुरुवातीला पुण्याला असताना माझी मुलं शाळेत असताना आम्हालाही ते 5-6 किलो तांदूळ यायचं महिन्याला. खरं तर आमच्या पोरांना द्यायचं काय कारण नव्हतं ना, पण ते आम्ही ते घ्यायचो. म्हणजे खरं नको वाटायचं पण ते घ्यायचं कारण त्याची इडली खूप छान व्हायची. असं आमच्या बायका म्हणायच्या, पण आम्ही ते घ्यायचो. आणि त्यावेळेला आम्ही शिव्या द्यायचो की कोण असेल, कोणी GR काढला असेल हा, की बाबा आमच्या घरामध्ये काय देण्याचं कारण. पण मी ज्या वेळेला त्या शाळेमध्ये गेलो, माझा पाठ झाला, मी कविता शिकवली आणि शिकवल्यानंतर 10, 11, 12 वाजल्यापासूनच ती जी मुलं होती नवीन, ती गुरुजींना म्हणायची, गुरुजी जीव्या ना. मग मी गुरुजींना विचारली, पोरं अशी व्याकुळ करते, म्हणते त्यांना जेवायचं. मग 1:30ला जेवायची सुट्टी होती, आम्ही 12:30ला जेवायला सुरुवात केली. आणि जेवत असताना माझ्या असं लक्षात आलं की ती लेकरं अशी जेवत होती की याच्या आधी काही खाल्लं होतं की नाही किंवा नंतर खायला मिळालंय की नाही. आणि अशा अवस्थेत ती लेकरं खात होती. आणि मग माझ्या डोक्यात पडलं, चक्कर आली की जो कुणी IAS अधिकारी असेल ना, की ज्यानं हा GR केला असेल ना, त्यानं हे सोसलं असणार आहे, त्यानं हे भोगलं असणार आहे. तो असं म्हणाला असेल की 4 श्रीमंताच्या घरामध्ये 6 किलो तांदूळ गेलं तरी चालेल, पण त्या अन्नासाठी झोपडीतली लेकरं कानावर शब्द पडावे म्हणून शाळेत यायलाच पाहिजेत, म्हणून त्यानं तो GR केलेला असला पाहिजे. मायबापांनो, ही मी भूमिका आपल्यासमोर मांडत असताना तुम्ही ज्या लेकरांशी संलग्न येता, तुम्ही ज्यांच्याशी येता, बदललेल्या भूमिकेमध्ये आपल्याला ज्या वेळेला पोहोचायचं आहे त्यावेळेला खरं तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत गेला आणि आता नवीन बदलाकडे आम्ही जाणार आहोत. त्यावेळेला काय करणं अपेक्षित आहे. माझ्याकडे आता एक 15 दिवसापूर्वी गुरुजन हृदय संमेलन झालं. त्या 5-6 जिल्ह्यातले 25 साधारणतः 400 गुरुजन मी बोलवले होते की जे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिका घेऊन काम करत आहेत. आणि त्यांच्यासमोर राजन गवस सरांचं व्याख्यान होतं आणि खूप इतकं विलक्षण बोलत होते ते. म्हणजे त्यांची सुरुवातच अशी होती की आम्हाला विद्यार्थी तयार करत असताना गेल्या 60-70 म्हणजे 75 वर्षाचाच आम्ही जर विचार करत आहोत आणि 75 वर्षामध्ये आम्ही काय प्राप्त केलं आणि काही सोडून दिलं त्याचा विचार केला तर म्हणजे रामदास फुटाणे सरांची ती वात्रटिका आम्ही ऐकल्यानंतर लक्षात येतं की या 75 वर्षामध्ये कुठंपर्यंत आम्ही भारत आणून ठेवलाय. भारत माझा कधी कधी देश आहे, आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस आज माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे, खाऊन खाऊन संपणार आहे, संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा मी नारा देऊ हम सब एक है, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, आणि जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो, आरंभ इथं सुरू होतो. मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो, मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. म्हणजे आरंभ इथं 75 वर्षामध्ये आम्हाला फक्त आमच्याच स्वप्नांची देश तहान आहे. हम दो हमारे दो. म्हणजे आमचा मी वाढायलाच तयार नाही, मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे. म्हणजे मी आमच्या दोघांच्यासाठी म्हणजे आमचा संसार सुखाचा कसा होईल इतरांच्या पेक्षा याच स्वप्नामध्ये आम्ही मशगूल आहोत. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. देश आम्ही शेवटी नेऊन टाकला असं रामदास फुटाणे सर असं म्हणतात. मग ज्या वेळेला या शिक्षकांच्या विषयी गवस सर मांडणी करत होते, 5-6 मिनिटात शेअरिंग करतो की ते त्यांची मांडणी कशी होती.
आम्ही देश साक्षर करण्यासाठी एक स्लोगन दिली ते असं म्हटलं. ती स्लोगन कुठली दिली की अडाणी बाप डोक्याला ताप, अडाणी आई घर पाठीमागं नेई. म्हणजे शिक्षणाचा संबंध आम्ही साक्षरतेशी लावला आणि एका अख्ख्या म्हणजे अडाणी शेतकऱ्याला, अख्ख्या शेतकऱ्याला आम्ही अडाणी ठरवून टाकलं. मात्र शेतकरी कुणाला अडाणी म्हणायचा? शेतकरी अडाणी त्याला म्हणायचा की ज्याला चाडं बांधता येत नाही. शेतकरी त्याला म्हणायचं की ज्याला कुळव चालवता येत नाही, ज्याला मोठ बांधता येत नाही, त्याला सौंदर नाडा करता येत नाही. मी हे जे शब्द वापरले ना हे मराठीत शब्द आहेत. याला म्हणजे दुसरा पर्यायी शब्द दुसऱ्या भाषेत कुठलेले नाहीत. हे जे आताचे शब्द आहेत ना, म्हणजे शेतकऱ्याचे शब्द आहेत ना, पर्यायी शब्द कुठलेच नाहीत. झक मारणे, इट इज प्रॉपर्टी ऑफ मराठी ओनली. त्याच्यावर दुसरा कुणाचाच अधिकार नाही. त्या भाषेमध्ये ते म्हटले की एका सगळ्याच म्हणजे ज्यांना अडाणी ठरवलं म्हणजे त्याच्या इतकं ज्ञान कुणालाच नव्हतं. मग आम्ही शिक्षणामध्ये ते घातलं. मग त्याच्यावर अशी ती उदाहरणं देत देत शेवटी असं म्हटले की शिक्षणाची नेमकी भूमिका कशी असावी त्याच्याविषयी जे पी नाईक सरांनी आपल्या आयुष्यभर चिंतन केलं आणि त्यांनी असं मांडलं की शिक्षण घेतल्यानंतर माणूस तो पक्का भारतीय असला पाहिजे. आणि भारतीय माणसामध्ये 3 गोष्टीची चाड असते. मग ती चाड कोणती असते ते असं म्हणतात की तो त्याला धाक असतो, त्याला लाज असते आणि त्याला अब्रू असते. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये गवसर असं म्हटले की शिक्षण घेतलेल्या माणसाला लाजच वाटत नाही. आपण चुकीचं वागतो, चुकीचं जगतो. म्हणजे मी शिक्षण घेतो, मी अधिकारी होतो, खूप मोठ्या परीक्षेतून पास होतो आणि मला भ्रष्टाचार करताना लाजच वाटत नाही. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर मला लाज वाटली पाहिजे, म्हणजे चुकीची गोष्ट करताना लाज वाटली पाहिजे. दुसरी गोष्ट मला अब्रूची चाड असली पाहिजे. म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही हे घालूच शकलो नाही की मी जर असंच जगलो तर माझी अब्रू जाईल. ह्या गोष्टी आम्ही त्या शिक्षणामध्ये घातलेच नाही. आणि आम्हाला चाड नसते, कशाचीच चाड नसते. म्हणजे इन्क्रिमेंट मिळाली का माझी, 10% पगार वाढला का, बाकीच्या गोष्टीची म्हणजे 10% जर मला इन्क्रिमेंट मिळाली तर माझ्या 1 वर्षाच्या कालावधीनंतर ज्या दिवशी मला इन्क्रिमेंट मिळते त्यानंतर माझ्या देण्यामध्ये मी 10% वाढ केली का. म्हणजे अब्रू चाड या 3 गोष्टीची व्यवस्था शिक्षणामध्ये नाही असं ते म्हणतात. मग इथपर्यंत येण्यासाठी शिक्षण इथपर्यंत येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी झाल्या मधल्या कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये होतं कसं. त्याचं म्हटलं की हजारो वर्षापूर्वी की त्या व्यवस्थेमध्ये 8 मुलं आणि 8 मुली व्हायच्या. म्हणजे त्यावेळेचा आशीर्वाद होता अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती. मी पुन्हा विचार केला की दशपुत्री का नाही, षोडशपुत्री का नाही, असं म्हणजे 10च का 8च का. आणि मग अलीकडं एका विचारवंतांचं पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात आलं की माणसाच्या मेंदूमध्ये ठराविक 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता ठळकपणानं असतात. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाळ आणि एक बाळ्या असावा. साहित्य, संगीत, कला, क्रीडा, नाट्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाळ असावं आणि एक हाणामारी करायला पण त्याच्यातलं एक जण असावं. म्हणजे सगळ्या जगाशी टक्कर घेणारं, दुर्जनाशी टक्कर घेणारं सुद्धा एक जण असावं असं त्याच्यामध्ये. मग हा गार्डनर नावाचा विचारवंत आत्ता आम्हाला सांगतो की 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्या व्यवस्थेमध्ये ते बाळ जायचं, त्या 4 अर्थ धर्म 4 अर्थामध्ये त्याच्यामध्ये शिक्षण व्हायचं. मधला कालावधी अंधाराचा आला, प्रचंड अंधाराचा आला. आणि मग सुरू झालं सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचा कालावधी आणि त्यानंतरचा कालावधी. मला खूप आनंद झाला की आज सावित्रीबाईंचं मूर्ती मला दिली. आणि विजयाताई वाड त्यांनी जे पुस्तकं लिहिलेत मुख्याध्यापक असताना, खरं तर सगळ्या त्या मुख्याध्यापक असताना एक एक मूल कसं हाताळलं, त्याला माणसात कसं आलं, त्याला त्याचं अस्तित्व कसं दिलं, त्याच्यावर्षीची त्यांची खूप सुंदर पुस्तक. विजया वाड म्हणजे ओळख जरा दुसरी सांगितली म्हणजे लक्षात येईल. निशिगंधा वाड यांची आई ही मुख्याध्यापका होती मुंबईला. निशिगंधा वाड म्हटली की लक्षात येतं. पूर्वी असं व्हायचं की आम्ही कोल्हापूरला कॉलेजला होतो ना, तर थिएटरचं नाव सांगितल्याशिवाय ती जागा लक्षातच यायची नाही, आमच्या लक्षातच यायची. विजयाताई वाडांचं जे होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक खूप सुंदर लिहिलं की सावित्रीबाईंच्या नंतर जे आलं आमच्या आयुष्यामध्ये शिक्षण, तिथून सुरू झालं ते इथंपर्यंत, आज आम्ही इथंपर्यंत आलो आणि त्या व्यवस्थेमध्ये. मग आता आमची भूमिका या क्षेत्राकडे बघत असताना, म्हणजे सकाळी विजयवेंद्रनं काय सांगितलं माहीत नाही, पण त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला विचार करतो की जी परंपरा, ज्या गोष्टी जिथपर्यंत पोहोचवायच्या आहेत, मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो तिथं अण्णांचं व्हिजन काय होतं, अण्णांना हे शिक्षण कुठंपर्यंत पोहोचवायचं होतं, त्याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका कोणती होती. अण्णांनी त्यावेळेला ठरवलं होतं की शिक्षण घेतल्यानंतर त्या लेकराच्या आयुष्यामध्ये 4 गुण आले पाहिजेत. पहिली गोष्ट असं म्हणतात की कॉन्फिडन्स असला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्याकडे कॅरेक्टर असलं पाहिजे. तिसरी गोष्ट त्याच्याकडे कोएक्झिस्टन्स असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट तो द्वेषमुक्त असला पाहिजे. म्हणजे शिक्षण घेतलेल्या लेकराकडे हे 4 गुण असले पाहिजेत. आता युनोनही मान्य केलं, शिक्षण घेतलंय ओळखायचं कसं की त्याच्याकडे हे 4 गोष्टी आहेत आणि मगच त्याच्याकडे.
मला मॅडम येताना सांगत होते की आम्ही माध्यमिक शिक्षकांना घेतलं, प्राथमिक शिक्षकांच्यावर खूप काम झालं. मग त्यावेळेला स्मार्ट पीटी वगैरे अशी प्रशिक्षणं घेतली. 10-10 दिवसाची प्रशिक्षण होती. त्याच्यात सुद्धा प्रचंड वाद. म्हणजे ड्रेस घालायचा का नाही घालायचा, प्रशिक्षणाला मुक्कामाला यायचं का नाही यायचं. मग खूप कन्व्हिन्स करावं लागलं त्या संघटनांना. तुमची मुख्याध्यापक संघटना चांगली आहे इथली, एवढे सगळं एवढं सगळं केलंय म्हणजे खूपच चांगली असली पाहिजे. पण त्यावेळेला खूप त्रास व्हायचा. आम्ही व्हिडिओ होतो स्मार्ट पीटीला. मी प्राचार्य म्हणून जीटीसीला असायचो आणि ट्रेनिंगला यायचीच नाहीत माझं. आता ही कशी काय तुमची एवढी आली मला माहीत नाही. पण त्या जेवढी प्रशिक्षण आम्ही घ्यायचो प्राथमिकला, आल्या आल्या दुसरीकडे लक्षच नाही. पहिल्यांदा रजिस्टरवर लक्ष, दुसरं काहीच नाही. एकदा रजिस्टरवर सही झाली की संपला विषय, संपला, प्रशिक्षण पूर्ण झालं. आमच्या प्रशिक्षणाची त्या गोष्टी आणि रेसिडेन्शियल म्हटलं तर खूपच हाल होतात माणसाचे. माझ्याकडे सरपंच आणि ग्रामसेवक ट्रेनिंगला असायचे 5-5 दिवस प्राचार्य जीटीसीला असताना. आल्या आल्या सरपंच म्हणायचे की साहेब नको ना ट्रेनिंग, डायरेक्ट शेवटच्या दिवशी येतो ना, द्या की सर्टिफिकेट. का मी म्हणायचो नाही राहावं लागणार तुम्हाला. ते म्हणायचे कसं राहणार, मस माझ्याशिवाय धारच देत नाही, पोरगं माझ्याशिवाय झोपतच नाही, मग कसं काय राहणार. मग मी त्याला म्हणायचो की राहा माझ्याकडे 5 दिवस आणि 5 दिवसानं घरी जा आणि घरच्यांना विचार, म्हशीला विचार, पोराला विचार कसं काय वाटलं मी नव्हतो 5 दिवस. घरची म्हणतील बरं वाटलं, हे थोबाड 5 दिवस तरी दिसायचं बंद झालं. उगाचच आम्हाला वाटत असतं की आमच्यामुळं जग चांगलं जग चाललंय, असं कधीच नसतं. उलट आपण नसताना जग चांगलं चालतं हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला माणूस खऱ्या आरंभाला सुरुवात करतो. उगाच माझ्यामुळेच चाललंय वाटतं ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या गोष्टी नसतात. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर असं म्हटलं की ज्या गोष्टीचं चिंतन म्हणजे शिक्षक या नात्यानं होणं अपेक्षित असतं, त्यानं कोणत्या गोष्टी सांगितल्या मला माहीत नाही. असं म्हटलं की शिक्षकाकडे कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, ही लेकरं आत्ताची घडवत असताना अशी, म्हणजे त्याच्याकडे कॅरेक्टर असलं पाहिजे, कॉन्फिडन्स असलं पाहिजे, त्याच्याकडे द्वेषमुक्त असलं पाहिजे, जीवन असलं पाहिजे आणि कोएक्झिस्टन्स, सहयोगी सहजीवन असलं पाहिजे. मी अण्णांच्या संबंध म्हणजे व्हिजन असणारी माणसं आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी देत असताना त्यांनी किती मोठा विचार केला होता. म्हणजे कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ कोणता आहे, म्हणजे मी फक्त त्या महापुरुषांना सलग घेऊन, म्हणजे अण्णांचं म्हणणं असं होतं की माझं पोरगं रुमणं पण चालवलं पाहिजे आणि व्यासपीठावर उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेला त्यानं तत्वज्ञानही सांगितलं पाहिजे. एकाच वेळेला त्या मुलाला दोन्ही गोष्टीचा हलकेपणा वाटता कामा नये आणि तितक्या कॉन्फिडन्सनं त्यानं दोन्ही कामं केली पाहिजेत. गवसर त्या दिवशी असं म्हटलं की पूर्वी आम्ही सकाळी उठायचो, आईवडिलांना शेणघाण करायला मदत करायचो, मग शाळेत जायचो, शाळा संपली की पुन्हा गुरं आणायची, गुरं, म्हणजे त्यावेळेला लाज वाटत नव्हती श्रमाची. पण आता पोरगं शाळेला गेलं की आईबापच म्हणते नाही नाही शाळेत जाणार नाही, करायचं नसतं. श्रमाची प्रतिष्ठा आम्ही सोडून दिली आणि ती द्यायला आम्ही विसरून गेलो होते असं म्हणतात. मग हे करत असताना कॉन्फिडन्स नावाची गोष्ट, मी अण्णांचा विचार करतो, मी आत्ताही विचार करतो. मी कित्येक ह्या MPSCच्या मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला जातो. मॉक इंटरव्ह्यूज घेत असताना लेकरं 50, 95, 96, 97% तिथं मार्क्स पाडलेले आहे त्याला. ते आत येताना सुद्धा त्याची पावलं लडखडत असतात. कित्येक मोठ्या, म्हणजे आता इथं कसं आहे लातूर पॅटर्नमध्ये जसं आहे ना की हुशार पोरं येतात, इथं राहतात आणि मग आपल्याला ते आपलं आपलं यश संपादन करतात. कित्येक अशा हुशार, कारण शाळा अशा असतात की मेरिटची मुलं घ्यायची, ती मेरिटमध्ये येतातच, आली की मग डिजिटल बोर्ड लावायचा आणि जणू हे आपलीच कर्तबगारी असं दाखवायचं. मग खरं तर हसरा असावा, इतकं भारी सेंटेन्स आहे ते. म्हणजे 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखा नसावा असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, असं म्हणतात की या जगात दुःख नाही अशी माणसं नाही आहेत. सुखी माणसाचा सदरा अजून नाहीये सापडलेला कुणाला. जगात सगळ्यांच्याकडेच दुःख आहे, पण दुर्दैवानं आमच्या सगळ्या कथा, कादंबऱ्या आणि कविता या दुःखानंच टिचून भरलेल्या आहेत. कारण माणूस शेजारी येऊन एखादा बसला की आपली अख्खी कादंबरीच सुरू करतो. माझ्या वाट्याला किती दुःख आहे, माझ्या आजूबाजूला किती दुःख आहे. मग अब्दुल कलाम सर असं म्हणतात की वर्गात शिरताना कृपा करून तुमचा चेहरा हसरा ठेवा असं म्हणतात. कारण कलाम सर पुढे असं म्हणत असताना असं म्हणतात की सुख हे प्रवाही आहे आणि सुख हे सामावून घेण्यासाठी उत्सुक असतं. तुम्ही आठवा ना, तुमच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठवणारे शिक्षक कोणते आहेत बघा ना, जे हसरे होते. तुम्ही वर्गात गेल्यानंतर म्हणजे शिक्षकांची ज्यांची वाट बघत होता ते कोणते होते शिक्षक आठवा ना. म्हणजे आत सुख हे प्रवाही आहे आणि दुःख थिजवून टाकतं असं म्हटलं. मी गंमत म्हणून कधीतरी उदाहरण देत असतो की समजा एखादं लेकरू आपल्याकडे ठेवलं, समोर ठेवलं, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचं आहे, दिसायला देखणं आहे, स्मार्ट आहे, चिकना आहे, मर्फी रेडिओ आहे, पण सारखं भोकाड पसरत आहे. आणि एखादं झोपडपट्टीतला आहे, शेंबडा आहे, मेकडा आहे, पण सारखं हसतंय आणि कुणी आलं की झेपावते, मला घ्या मला घ्या असं म्हणतंय. मी आपल्याला एक प्रश्न विचारला की या दोन्ही लेकरातलं कुठलं लेकरू तुम्ही उचलाल? दिसायला मर्फी रेडिओ आहे, चिकना आहे, देखणं आहे, पण रडत आहेत, ते उचलाल की जे हसरा आहेत? कारण अब्दुल कलाम सर असं म्हणतात की सुख हे प्रवाही आहे, सुख स्वीकारायला मदत करतं,
तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा ना, तुम्ही सुद्धा ग्रहण ज्या वेळेला करता कोणत्या गोष्टी, त्यावेळेला तुमची मानसिकता किती स्थिर आणि शांत असते, त्यावेळेलाच तुम्ही ग्रहण करता. आणि ज्या वेळेला माणूस हसत असतो, म्हणजे मी मध्ये हे जे सांगतोय ना, ते आपल्यासाठी तेच मध्ये उगाचच असं एखादं सांगतोय ना, ते त्यासाठीच सांगतोय की जरा जरा मध्ये हसावं. आणि मॅडमचा हेतू आहे की प्रबोधनाचा हेतूच तो आहे की प्रबोधन जे झालंय ते आत मुरलेलं असलं पाहिजे. नाहीतर मग प्रबोधनाची सुद्धा सगळी जर बंद पडली, सगळी गोष्टी बंद पडल्या तर अवघड होऊन जाईल ना. म्हणजे एखादं जोडपं असावं, बाजारातून निघालेलं असावं आणि एका दुकानावर पाठी लावलेली असावी की हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावं. मग नवऱ्यानं बायकोला असं थांबवावं आणि थांबवून तिला म्हणावं, बघ ना काय लिहिलंय. मग तिनं वाचावं, मग तिनं म्हणावं की ह्याच्यात हसण्यासारखं काय आहे. असं असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे लग्न झाल्यानंतर हसायचं नसतं, हा कदाचित नियम असावा, म्हणून तिनं ह्याच्यात हसण्यासारखं. मग संध्याकाळ झाल्यानंतर ते यावेत एकत्र, झोपावेत, झोपल्यानंतर उगाचच बायको हसत राहावी. मग यानं विचारावं की तुला ते सकाळचं आत्ता कळालं का. आता काही जणांना उद्या कळत असे ते म्हटले नाही हो, माझा प्रश्न वेगळाच आहे. म्हटले काय प्रश्न आहे तुमचा. ते म्हणले माझा प्रश्न एकच आहे की ती दुकान सुद्धा बंद असलं तरी विचारायचं कोणाला. तसं ही सगळी प्रबोधनाची दुकानं जर बंद झाली, ही आज जे बोलवलं एवढी इन्व्हेस्टमेंट केली, हे सगळं जर बंद झालं, जरी सुरेश भट म्हणत असले की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे मी शब्दांचे नुसतेच उधळले होते. सुरेश भट म्हणतात की दुनिया पाषाणाची बदलत नाही, अजिबात बदलत नाही, कारण बदलणं हे स्वभावातच नसतं. आणि त्यातल्या त्यात 30 वर्षाच्या वर वय गेलं की ते त्याला वाटत असते की माझ्या इतका शहाणा या जगात कुणीच नाही आणि मला कळतंय तितकं जगात कुणालाच कळत नाही. जे अंतिम आहे ते मीच आहे, मीच सत्य आहे, माझ्याशिवाय कुणाला कळत नाही, ही भूमिका होऊन जाते त्याच्यानंतर. असं होत जातं. प्रबोधनकार सुद्धा थकून जातात. म्हणजे हे मध्ये पॉज यासाठी घेतोय की प्रबोधनाची दुकानं, मी व्यसनमुक्तीवर सुद्धा बरंच काम करतो आहे. कित्येक लेकरं व्यसनमुक्तीवर प्रबोधनाचं काम करणारा, म्हणजे थकतात कशी माणसं. व्यसनमुक्तीवर काम करणारा एक प्रबोधनकार व्यसनमुक्तीवर बोलायचा 2-2.5 तास आणि बोलल्यानंतर तो सप्रमाण सिद्ध करायचा, कारण वैज्ञानिक भूमिकेवर दृष्टिकोनातून तो जगत होता. तो जाताना बरोबर एक व्हिस्की रमची बाटली घेऊन जायचा, एक बिस्लरीची बाटली घेऊन जायचा, 2 काचेचे ग्लास घेऊन टाकायचा, काही किडे खिशामधून जिवंत घेऊन जायचा. 2 तासाचं भाषण जीवाच्या आकांतानं द्यायचा तो. आणि दिल्यानंतर सप्रयोग तो सिद्ध करायचा की त्या बाटलीत एका ग्लासमध्ये बिस्लरी वॉटर टाकायचं, एका ग्लासमध्ये दारू ओतायचं आणि खिशातले जिवंत किडे दोन्ही ग्लासमध्ये टाकायचं. पाण्याच्या ग्लासमधले किडे जिवंत राहायचे, पण दारूच्या ग्लासमधले किडे मरायचे. मग ते म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, बघा किडे सुद्धा मरत आहेत, कशाला पिताय. पण पिणाऱ्याचा स्वभाव माहित आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरनं सेंचुरी मारली तरी पिणार, शून्यावर बाद झाला तरी पिणार, पाऊस पडला तरी पिणार. त्यातलंच एक उठून म्हणायचं, होय गुरुजी, दारू पिल्यामुळे पोटातले किडे मरतात म्हणूनच आम्ही पितो तो माणूस. 20 वर्ष झाल्यानंतर गुरुजींना वैताग आला, हे प्रबोधन बंद करावं. त्यांनी जाहीर केलं, शेवटचं व्याख्यान, आता पुन्हा व्याख्यान द्यायचं नाही, शेवटचं. मग त्या दिवशी वॅट 69च्या 2 नेल्यात. म्हणजे हे मला माहित आहेत ते सांगतोय, ब्रँड जाता जाता जाहिराती ज्या वाचलेत, 2 त्या दिवशी 2 डंपर नेले. व्याख्यान झालं, प्रयोग झालं, ग्लास दाखवल्यानंतर त्यातलं म्हटलंच इरसल, होय गुरुजी, म्हणूनच आम्ही पितो. गुरुजींनी त्या दिवशी दोन्ही वॅट 69 दोन्ही हातात धरून प्यायला सुरुवात केली. पुढचे भक्त एकदम वैतागले. ते म्हणजे गुरुजी 20 वर्ष प्रचार करताय, प्रबोधन करताय ना, आता कशासाठी पिताय तुम्ही, का असं वागताय. ते म्हणले, माझ्या डोक्यात जो प्रबोधनाचा किडा आहे तो एकदा मरावा म्हणून मी ते पितो आहे.